नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आताच मी सान्विकाला बाहेर शाळेत सोडवायला गेले होते आणि जस्ट आले आहे. दक्ष पण शाळेत गेलेला आहे, तर म्हटलं आता निवांत आहे. तर मी रिसेंटली डीमार्टमधून फेशियलचं एक किट आणलेलं आहे. ममा अर्थचं आणलेलं आहे, पाहू शकता. आहे ममा अर्थचं विटॅमिन सी फेशियल किट आहे, ते यूज करणार आहे. आणि ते कशा पद्धतीने करायचे, फर्स्ट टाईम यूज करण्यात त्यामध्ये स्टेप वगैरे दिलेले आहेत. असे 6 पॅक आहेत, त्यामध्ये ट्यूब्स आहेत आणि त्या कशा यूज करायला ते पण पाहणार आहे. आणि ते मी आज तुमच्याशी तोच व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी केसांना मेहंदी लावली होती, तर पाहू शकता केस एकदम मस्त सॉफ्ट झाली आणि त्यांना पाहू शकता असा रेड कलर आलेला, नॅचरली त्यांना रेड कलर आलेला आहे, मस्त सिल्की झालेली आहेत. तर महिन्यातून एकदा तरी तुम्ही अशा पद्धतीने केसांना हे करू शकता. होऊ शकता केस खूप लांब वगैरे आहे. चला तर हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते. तर कशा पद्धतीने एक एक स्टेप आपल्याला करायचे आहे. त्याआधी अगोदर सगळं चेहरा मी क्लीन करून घेते, कानातला आणि हे काढून ठेवते आणि त्यानंतर मग एक एक स्टेप बाय स्टेप आपल्याला हे करायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. चला तर इथे घेतलेलं आहे ममा अर्थचं मी विटॅमिन सी फेस वॉश घेतलेलं आहे. याच्यामध्ये 6 स्टेप आहे आणि त्यानुसार 6 पाऊच आहे. तर एक एक स्टेप मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी इथे पाहू शकता अशा पद्धतीने ह्या 6 ट्यूब भेटलेल्या आहेत आणि ते कशा यूज करायच्या, कशा पद्धतीने त्याचे स्टेप फॉलो करायचे, सगळे त्या प्रोडक्टचे जे किट आहे बॉक्स आहे त्यावर सगळे लिहून दिलेले आहे. तर त्या अगोदर मी सर्व केस आहे ती माझी वरती बांधून घेते. आणि जे फेशियलचं जे किट आहे त्यावर जे इन्स्ट्रक्शन दिले त्यानुसार फॉलो करायचे आहे. तिथे पाहू शकता तर सर्व केस मी बांधून वरती घेतलेली आहे आणि कानातले वगैरे आहे, गळ्यातलं पण काढून घेणार आहे, कारण ते गळ्याच्या नेकपर्यंत म्हणजे आपल्या मानेपर्यंत आपल्याला लावायचं आहे. आणि माझ्याकडे आमच्या सान्विकाचाच हेअरबँड आहे, तो घातलेला आहे. तर सर्वात अगोदर मी माझा जो चेहरा आहे पूर्ण स्वच्छ केलेला आहे, पाण्याने क्लीन केलेला आहे आणि कॉटनचा जो कपडा आहे त्याने स्वच्छ क्लीन करून ड्राय करून घ्यायचा आपण स्किनवर. तर एक एक स्टेप मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे पाहू शकता ही घेतलेली स्टेप 1 क्लिन्झिंग मिल्क आहे आणि ह्या ती पाऊच आहे, तो आपण पाहू शकता अशामध्ये तो पॅकिंग असतो. तर त्याचं ते सील आहे वरचं, ते काढून घेत आहे आणि स्टेपनुसार आपल्याला अप्लाय करायचं आहे सगळे प्रोडक्ट. आणि पूर्ण त्या बॉक्सवर सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आपण कोणती स्टेपनुसार कसं यूज करायचं. तर इथे पाहू शकता हे सर्व चेहऱ्याला आपल्या पूर्ण फेसला पूर्ण कवर करायचं आहे, अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर खाली आपल्या गळ्याला खाली पण लावायचं आहे, गळ्याभोवती म्हणजे पूर्ण असं लावायचं आहे. एकदम छान आहे ते. आणि थोडा वेळ हे लावून ठेवायचं असं मस्त, थोडंसं मसाज वगैरे करायची थोडी, कारण हे मिल्क पूर्ण आपल्या चेहऱ्याची जी स्किन आहे, त्वचा आहे, त्यामध्ये पूर्ण मुरलं जातं आणि छान मस्त इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व फेसवर अशा पद्धतीने थोडक्यात हलक्या हाताने मसाज करायची आहे. आणि गळ्याभोवती पण तिथे लावलेली, ते फक्त काळजी घ्यायची डोळ्यांपर्यंत लागलं नाही पाहिजे. तर थोडं अंतर ठेवूनच आपल्याला अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण फेसवर आपल्याला असं मसाज करून घ्यायचे आहे. आणि हे की मी फर्स्ट टाईमच यूज करत आहे, परंतु ह्याचे रिव्ह्यूज बघितले होते खूप सारे. तर पाहू शकता आता हे क्लीन करून मी पाण्याने पुन्हा धुवून टाकलं आहे, स्वच्छ केलं आहे. आणि आता पुन्हा कॉटनच्या कपड्याने आपल्याला पूर्ण आपली जी स्किन आहे पूर्ण ड्राय करून घ्यायची आहे. एक एक स्टेप बरोबर स्टेप बाय स्टेप करायचं, त्यामुळे आपल्याला चांगला त्याचा परिणाम मिळेल. तर माझे केस पाहू शकता तरी पण इकडून चेहऱ्यावर येतच आहे. तर ते केसांसाठी हेअरबँड लावलेला आहे, पण तो सान्विकायचा. त्याच्या पद्धतीने चेहरा आपला सुकून झाला, चांगला ड्राय पडला. त्यानंतर सेकंड स्टेप आहे विटॅमिन सी फेस स्क्रब आहे. आपल्याला आता फेस पूर्ण आला स्क्रबिंग करायचं आहे. यामध्ये पाहू शकता सांगितलेलं आहे मसाज द स्क्रब ऑन युअर फेस अँड नेक फॉर 2 ते 3 मिनिट्स. म्हणजे 2-3 मिनटं आपल्याला ह्या स्क्रबनी मसाज करायचे आहे. आणि ऑलरेडी याचे जे फेस वॉश आणलेलं आहे मी, त्यामध्ये पण असेच इन्ग्रेडियंट आहेत. तर असे बारीक बारीक कण असतात मसाज करण्यासाठी. तर इथे पाहू शकता अशा क्वांटिटीमध्ये हे घेतलेले आहे आणि आता पूर्ण आता हे मी मसाज करणार आहे. तर सगळ्या चेहऱ्याला अशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर मग ते 2-3 मिनटं आपल्याला मसाज करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पण जरी आणलं तर याच्यामध्ये खूप सारे किट्स असतात ममाअर्थचे. आता हे आणलेलं आहे मी विटॅमिन सी फेशियल किट आहे विथ विटॅमिन सी अँड टर्मेरिक, म्हणजे हळदीचं पण यामध्ये अंश आहे. अशा पद्धतीने पाहू शकता 2-3 मिनटं आपल्याला मसाज करायचं आहे पूर्ण स्किनमध्ये आणि छान आपल्याला इफेक्ट येईल. कारण मी आधी ममाअर्थचं फक्त फेशियलचं फेस वॉश आणलेलं आहे, त्यामध्ये सेम असेच इन्ग्रेडियंट आहेत आणि बारीक बारीक कण आहे, त्यामुळे आपल्याला चेहऱ्याला फेस वॉश करताना पण यूज होतं. जर बारीक बारीक कण लागतात पुन्हा, तर सगळ्या गळ्याभोवती
आणि चेहऱ्याला अशा पद्धतीने मी 2-3 मिनटात हे मसाज करणार आहे. आणि याआधी मी मेहंदीचा जो व्हिडिओ अपलोड केला होता तर माझ्या खरंच केसांमध्ये मस्त नॅचरल कलर आलेला आहे, कारण त्यामध्ये आपण कॉफी, चहा पावडर आणि कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे. तर ते पण मी दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की मेहंदी माझी कशा पद्धतीने कलर आलेला आहे. तिथे पाहू शकता. आता हे पाण्याने मी धुवून टाकलेलं आहे पूर्ण माझा चेहरा, आणि पुन्हा एकदा आपण कपड्याच्या साहाय्याने, तुमच्याकडे जे कॉटनचा कपडा असेल त्याने तुम्ही स्वच्छ करू शकता. पूर्ण सुकवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मग आपल्याला तिसरी स्टेप करायची आहे. त्यामध्ये आहे विटॅमिन सी स्मूदिंग जेल आहे. ह्यामध्ये जेल आहे पाहू शकता. ही आपली तिसरी स्टेप आहे. तर हे पण तुम्हाला ओपन करून दाखवते कशा पद्धतीने. इथे पाहू शकता हा बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि त्याचे प्रमाण ते किती घ्यायचं, त्याची क्वांटिटी किती आहे त्या ट्यूबमध्ये ते पण सांगितलेलं आहे. तर चला, तर आता हा जो मसाजचा जेल आहे विटॅमिन सी स्मूदिंग जेल आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हे पाऊच आहे. पाऊच सगळे सील केलेले असतात मस्तपैकी. तर आता हे एक एक काढणार. ही आपली तिसरी स्टेप आहे. आता त्यामध्ये जे जेल आहे ते जेल मी घेणार आणि 1 किंवा 2 मिनटं आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर ते अप्लाय करायचं आणि पूर्ण ते चेहऱ्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे, मुरलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे जेल अप्लाय करायचे. तशा पद्धतीने हे मी जेल घेतलेलं आहे आणि संपूर्ण स्किनला आता लावणार. तर एकदम थंड जेल असं जेल आहे. एकदम थंड फेसची स्किन आहे ती पडलेली आहे. खूप छान वाटतं मस्त, कारण मला लगेच जाणवलं थंड पडायला लागली. तर अशा पद्धतीने आता आपण पाहू शकता हे जेल सगळ्या स्किनला लावणार आहे आणि 1 ते 2 मिनटं आपल्याला मसाज करायचे. हे संपूर्ण जेल आपल्या स्किनच्या आतमध्ये गेलं पाहिजे, पूर्ण मुरलं पाहिजे. अशा पद्धतीने मसाज करायची. तर आजचा व्हिडिओ जर कोणी फर्स्ट टाईम कोणी पाहत असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. इथे पाहू शकतात अशा पद्धतीने ही मसाज मी करत आहे, जेणेकरून हे जे जेल आहे ते पूर्ण आपल्या स्किनमध्ये मुरलं पाहिजे. अशा पद्धतीने 1-2 मिनटं तुम्ही करू शकता आणि कम्प्लिटली ते ऑब्झर्व झालं की त्यानंतरच मग आपल्याला चेहऱ्यावर दुसरी स्टेप आहे आपली, ती 4 नंबरची स्टेप आहे ती यूज करायची आहे. आता चौथी जी स्टेप आहे त्यामध्ये विटॅमिन सी मसाज क्रीम आहे. आता ही मसाजची क्रीम आहे आणि ही मसाज आहे पूर्ण 5 ते 10 मिनटं आपल्याला करायची आपल्या चेहऱ्यावर. पूर्ण माहिती ह्यामध्ये दिलेली आहे ती तुम्हाला मी सांगत आहे. तिथे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण अपवर्ड म्हणजे मसाज इन अपवर्ड सर्कल मोशन फॉर 5 ते 10 मिनिट्स. तर पाहू शकता अशा पद्धतीची ही क्रीम आहे. तर मस्त ही पण थंड आहे, स्किनवर ठेवली की लगेच कळते. तर ही आता पूर्ण चेहऱ्याला मी लावणार आहे आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला ह्याची मसाज करायची आहे चेहऱ्यावर. एकदम छान वाटतं, मस्त स्मूदिंग वगैरे सगळं एकदम मऊ स्किन पडायला लागलेली आहे. तिथं पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे 5 ते 10 मिनटातही मसाज करणार आहे मी आणि छान एकदम चेहरा तुम्ही पाहू शकता इफेक्ट यायला सुरुवात येतं. अशा पद्धतीने आपले जे फिंगर्स आहेत त्या फिंगरच्या साईने आपल्याला ही मसाज करायची आहे. बघू आता याचा इफेक्ट कसा येतो आहे ते तुम्हाला नक्कीच सांगेन. मी आता ही फर्स्ट टाईम यूज करत आहे, तर याचे यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले होते मी कशी यूज करायचं वगैरे. आणि कारण स्टेप बाय स्टेप करावे लागतात, एक पण स्टेप मिस नाही केली पाहिजे. जसं सांगितलं तसे. ते पाहू शकता दक्ष बाळ आलेलं आहे शेजारी. आता त्यानंतर मी स्टेप घेतलेली आहे 5वी. तर इथे पाहू शकता ही विटॅमिन सी फेस मास्क आहे. फेस मास्क आपल्याला वापरायचा आहे. याआधी जे मसाज केलं क्रीमनी त्याने काही धुतलं वगैरे नाही, चेहरा डायरेक्ट ते पूर्ण मुरेपर्यंत आपण मसाज केलेली 5 ते 10 मिनटं. आणि त्यानंतर हा फेस मास्क एक घेतलेला आहे. त्यामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला हे पहिल्यांदा लेअर आहे तो लावायचा 15 मिनटं आपल्या चेहऱ्यावर लावून ठेवायचा आणि त्यानंतर मग तो पाण्याने धुवायचा. तिथं आमचं दक्ष बाळ आलेला आहे, त्याची चाललेली मस्ती. व्हिडिओ चालू झाला की तो येतोच मध्ये. इथे पाहू शेजारी बसलेला आहे. तर हे आपल्या पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला क्लीन फेसचा जो लेअर आहे तो लेअर बनवायचा आहे. तर हे लेअर लावण्यात पहिलं पॅच टच करून बघा एका स्किनला बॅक साईडला करून घ्या, जेणेकरून जळजळ वगैरे झाली तर लावू नका.
तिथे अशा पद्धतीने मी पूर्ण फेस पॅक आता चेहऱ्याला लावणार आहे, त्याचे लेअर लावून ठेवणार आहे. आणि ही आपली 5वी स्टेप आहे. त्यानंतर अशा पद्धतीने 6 स्टेपमध्ये आपलं हे मामाअर्थचं विटॅमिन सी फेशियल किट आहे ते वापरायचं आहे. तर पाहू शकता संपूर्ण फक्त चेहऱ्याच्या डोळ्यांपर्यंत हे आलं नाही पाहिजे. डोळ्यांपाशी जपून तुम्ही हे फेस मास्क वापरू शकता. इथे पाहू शकता दक्ष बाळाची चाललेली मस्ती, तो त्याचं चालला आहे मध्ये मध्ये कॅमेऱ्यात पाहायचं आणि बोलतोय काहीतरी. आणि त्याचं कार्टून पण चालू आहे, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करावाच लागतो. कारण लहान मुलं म्हटलं की घरात खूप गोंधळ वगैरे चालूच असतो. तर इथे पाहू शकता त्याचं चाललं आहे हात लावायचं. त्याला मी हात लावू नको सांगितलं तरी लावतोय, वास घ्यायला बघते. चला तर संपूर्ण चेहऱ्याला पाहू शकता अशा पद्धतीने आपण एक लेअर लावून घेतलेला आहे. आणि हे आपल्याला 15 मिनटं असंच ठेवायचं आहे. पूर्ण ड्राय झालं की त्यानंतर मग ते पाण्याने आपण स्वच्छ करायचे. आणि शेवटची स्टेप आपली आता राहिलेली आहे, तोपर्यंत आता मी 15 मिनटं थांबते असेच. आणि हे पूर्ण स्किन सुकल्यानंतर मग मी पाण्याने हे धुणार आहे. तिथे पाहू शकता दक्ष बाळाची चाललेली मस्ती, त्याच्यासोबत पूर्ण दिवस माझा जातो. कसा जातो कळत नाही, कारण खूप मस्ती होतं. प्रत्येक गोष्ट त्याला पाहिजेच असते, एक नाही दिली की लगेच दुसरी चालू होते. तर आमच्या दोघांचे चाललेलं आहे गप्पा, काहीतरी तो सांगतो आहे त्याच्या स्कूलमधलं पण. तर व्हॉइस ओव्हर करत नाही मी, कारण कसं आहे की TV पण चाललेला आहे, फॅन पण चाललेलं आहे, त्यामुळे आवाज नीट येणार नाही, त्यामुळे तो म्यूट केलेला आहे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने आता आपलं 15 मिनटं झाल्यानंतर मी पूर्ण हे पाण्याने धुवून घेणार आहे. चला तर 15 मिनटं झालेली. इथे पाहू शकता आपला फेस मास्क आहे तो ड्राय झालेला आहे. तर हा पाण्याने मी स्वच्छ धुते. तर हे पाण्याने मी स्वच्छ धुवून आणलेलं आहे. आणि शेवटची आपली स्टेप आहे विटॅमिन सी ग्लो क्रीम आहे. ग्लो येण्यासाठी, आपल्या चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी ही लास्टची स्टेज आहे. तर ही क्रीम घ्यायची आहे आणि मसाज करायची पूर्ण फेसला आणि नेकला. ते सील मला काही लवकर निघाना, खूप छान पॅकिंग असते आणि त्याला सील असते. तर ही आपल्याला घ्यायची आहे क्रीम, तुमच्या फिंगरवर हातांवर घ्यायची आणि त्याला मसाज करायची आहे पूर्ण तुमच्या चेहऱ्याला आणि नेकला. ही लास्ट स्टेज आहे. आता अशा पद्धतीने ही पण जी क्रीम आहे ग्लो क्रीम खूप थंड आहे. मी सगळ्या चेहऱ्याला फिंगरच्या साईने लावली आणि त्यानंतर आपल्याला मग मसाज करायचे आहे. पूर्ण चेहऱ्याला लावलेली आहे. तर दक्ष बाळाचं चाललेलं आहे माझ्या मागं, इकडून तिकडून काहीतरी त्याचं चालूच आहे. वास घेऊन बघ पाहत आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. आता हे मी सगळ्या चेहऱ्याला आणि मानेला लावून घेणार आहे. स्किनमध्ये आपली ही क्रीम आहे झालेली आहे पूर्ण स्प्रेड. तुम्ही पाहू शकता थोडीशी राहिले होते जेल, तर ते मी पूर्ण क्रीम आहे ती लावून घेत आहे चेहऱ्याला. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या चेहऱ्याचं पूर्ण आपलं फेशियलचं किट यूज करून झालेलं आहे. आणि याचा इफेक्ट कसा येतो ते तुम्हाला नंतर कळेलच, कारण ते लगेच नाही कळत, कारण फेशियल किटचा थोडासा वेळ लागतो आपल्या स्किनला पण स्टेबल व्हायला. तर पाहू शकता अशा पद्धतीने माझं हे कंप्लीट झालेले मामाअर्थचं विटॅमिन सी फेशियल किट आहे. तर 6 स्टेपमध्ये आहे आणि कसं यूज करायचं सगळी माहिती आपल्याला यामध्ये सांगितलेली आहे. चला तर आता हे माझं कंप्लीट झालेले आहेत. तर पुन्हा आता व्हिडिओ कंटिन्यू करते. तर मी इथे टेरेसवर आलेले आहे. माझं झालेलं आहे फेशियल जे किट आहे विटॅमिन सी ते यूज करून झालं आहे. तर मस्तपैकी सगळे स्टेप बाय स्टेपनुसार मी ते यूज केलेलं आहे. आणि आता एअरिंग घातलेले आहे. आणि कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की मी केसांना मेहंदी लावली होती. तर केसांना मस्त छान रंग चढलेला, तुम्हाला असं झूम केलं ना असं पाहू शकता. इथे कळायला खाली शेंडांना तसं सगळीकडे आहे. तर ते बाहेर आलेलं आहे. तिथे झाडांना तर लक्षांचं पाणी निघलेलं वॉशिंग मशीनचं. तिथे उन्हात दाखवतो मला कलर कसा येतो त्याचा, मेहंदीचा कलर तसं दिसत नाही, उन्हात जास्त उठून दिसतं. पाहू शकता पूर्ण कलर आलेला आहे केसांना. पाहू शकता लाल कलर आहे, दिसते उन्हामध्ये तुम्हाला दिसतं. सगळ्या केसांना लाल एकदम नॅचरली कलर आहे. पाहू शकता हा लाल आलेला ते चला तर तिथे झाडांना मला पाणी घालायचं. इथे जे झाड आहे त्यांना पाणी वगैरे घालून घेतो मस्त. कपड्यांची मशीनचं पाणी आलेलं आहे. दक्ष हाय, दक्ष आमचा खेळत आहे पाणी.
झाडांना पाणी तर पाहू शकता, केसांचा कलर एकदम लाल दिसणार तुम्हाला. तर झाडांना ते हे पाणी घालायचं मला. इतकी मस्त एकदम छान मस्त फ्रेश वाटतं सगळं. इकडे पुढे पण झाडे, हा लाव डायनासोर बरा आमच्या दक्षबाळाची. इकडे पण आमचे झाडं भरपूर आहेत, तिथे पाहू शकता. जास्वंदीला पुन्हा फुलं आहे, काल 2 फुलं आली होती, आज आले. आणि शेवंतीला काय आमच्या फुलं आलीच नाही, आता जसं ती फुलं निघली. फुल आलं दक्ष. इकडे जास्वंदीला आमच्या फुल आले आणि आमचा दक्ष पाणी खेळत आहे. चलो जा, पाणी आलं, चला खेळा आता. इथलं सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. आमच्या दक्षची खेळणी, किती खेळणी, सगळे आता ती पाण्यात खेळत बसणार.